तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात स्वराकडून मल्हारचा फोटो खाली पडतो आणि त्या फोटोची फ्रेम फुटते. त्यावेळेस स्वरा विचार करते, आई म्हणायची की असं हातातून काही खाली पडणं आणि फुटणं अपशकून असतं. माझ्याकडून तर मल्हार गुरुजींचा फोटो खाली का पडला असेल? देव बाप्पा सगळं नीट होऊ दे रे. आता दाढीवाले काका त्यांना भेटायला गेले असतील. ते त्यांना सांगतील की मी त्यांची मुलगी नाहीये. ती त्यांची माफी मागतील आणि त्यांच्या दोघांमधील भांडणसुद्धा मिटून जातील. आणि मनुका काकीला सुद्धा समजणार नाही की हे सगळं मी त्यांना सांगितलंय. इकडे मल्हार शुभंकरचा पाठलाग करत असतो. पाठलाग करत असताना मल्हारच्या गाडीसमोर एक माणूस येतो आणि त्यामुळेच शुभंकर पुढे निघून जातो. मल्हार शुभंकरला फोन करतो, परंतु शुभंकर मल्हारचा फोन उचलत नाही. परत मल्हार शुभंकरचा पाठलाग करायला सुरुवात करतो. इकडे स्वराला शोधत विजय आणि मंजुळा पोलिसांना घेऊन शुभंकरच्या हॉटेल रूमवर पोहोचतात. मंजुळा पोलिसांना म्हणते, मल्हार साहेबांचा अंदाज बरोबर होता. इथे लपून ठेवलंय शुभंकरने स्वराला. शुभंकरच्या मॅनेजरला पोलीस म्हणतात, आता जे काही सांगायचं असेल तर ते पोलीस स्टेशनला येऊन सांगा. मंजुळा आणि विजय मॅनेजरला विचारतात की मल्हार कुठे गेला. त्यावर मॅनेजर म्हणतो, मला नाही माहीत. शुभंकरसुद्धा बाहेर निघून गेला आहे. पोलीस त्या सगळ्यांना घेऊन पोलीस स्टेशनला जातात. मल्हार शुभंकरचा पाठलाग करतच असतो. एका जागेवर तो गाडी थांबून शुभंकर कुठे गेला असेल याचा विचार करत असतो. तेवढ्यात त्याला विजयचा मॅसेज येतो. मॅसेजमध्ये लिहिलेलं असतं, मल्हार डोंट वरी, स्वरा शुभंकरच्या हॉटेल रूमवर सापडली. आम्ही तिच्यासोबत आता पोलीस स्टेशनला जातोय. प्लीज तूही तिथे लवकर पोहोच. मल्हार पोलीस स्टेशनला जायला निघतो. तेवढ्यात शुभंकरची व्हॉईस नोट त्याला येते. त्या व्हॉईस नोटमध्ये शुभंकर मल्हारची माफी मागतो आणि म्हणतो, मल्हार माझंच चुकलं. स्वरा आणि माझे DNA रिपोर्ट खोटे होते. त्यावर मल्हार म्हणतो, नशीब तुला लवकर अक्कल आली. मल्हार स्वरा सुखरूप आहे हे कळताच पोलीस स्टेशनकडे धाव घेतो. इकडे मोनिका वडिलांना कॉल करून विचारते, गेली ना ती श्यामला पैसे घेऊन. त्यावर तिचे वडील म्हणतात, मोनिका त्या श्यामल्याला जास्त इन्करेज करू नको. सवय लागली ना पैसे मागायची तर भारी पडेल, आपल्याला महागात पडेल. त्यावर मोनिका म्हणते, अरे डॅडा रिलॅक्स. आता आपल्याला कोणीही ब्लॅकमेल करू शकणार नाहीये, कारण सनी थोड्या वेळातच स्वराला घेऊन US ला निघून जाणार आहे. तेवढ्यात मोनिकाला शुभंकरचा कॉल येतो. मोनिका कॉल उचलते आणि म्हणते, डॅडासुद्धा कॉलवर आहेत. आणि शुभंकरला म्हणते, आता तर हॅप्पी ना, मिळाली ना तुला स्वरा. त्यावर शुभंकर म्हणतो, तुझ्या आणि तुझ्या डॅडाच्या उपकाराची परतफेड कशी करू याचाच विचार करतोय मी. तुमच्यामुळे मला माझी मुलगी मिळाली. यावर मोनिका म्हणते, अरे सनी थँक्स तर मी तुला म्हणायला पाहिजे. तू माझ्या मुलीला एवढं चांगलं आयुष्य देणार आहेस. त्यावर शुभंकर म्हणतो, आम्ही आजच US ला निघणार आहोत आणि मला असं वाटतं की तू एकदा स्वराला भेटायला हवंस. त्यावर मोनिका म्हणते, नाही नको, त्याची गरज नाही आहे. परंतु शुभंकर म्हणतो, गरज कशी नाही? मोनिका तू तिची आई आहेस, परत कधी भेट होईल माहीत नाही, म्हणून एकदा भेटून घ्या. स्वराला तर माहीत पण नाही की मोनिका तिची आई आहे. बिचारीला हे वाटतं की तिची आई या जगामध्ये नाही आहे. त्यावर मोनिकाचा डॅडा म्हणतो, अरे सनी तुझ्या लक्षात येत नाही आहे का? जर स्वराला कळालं मोनिका तिची आई आहे तर ती तुझ्यावर US ला येणार नाही. त्यावर मोनिका म्हणते, अरे बरोबर बोलतोय डॅडा. स्वराला पोलीस आणि मल्हार शोधत आहेत, म्हणून तुला लवकरात लवकर मुंबई सोडावं लागेल. शुभंकर म्हणतो, सगळं माझ्या लक्षात आहे. मला माहीत आहे की पोलीस मला आणि स्वराला शोधत आहेत. ते आम्हाला शोधायला एअरपोर्टला जातील, म्हणूनच आम्ही मुंबईच्या बाहेर जाणार आहोत. हे बघ मोनिका, मी तुला लाईव्ह लोकेशन पाठवलं आहे. तू लवकरात लवकर आम्हाला भेटायला ये. आणि तो फोन ठेवून देतो. मोनिका ते लाईव्ह लोकेशन तिच्या डॅडाला सुद्धा पाठवते. मोनिका विचार करते, या शुभंकरचं काही खरं नाही. त्यामुळे ती स्वतःबरोबर रिव्हॉल्वर घेते आणि शुभंकरकडे जायला निघते. तिकडे शुभंकर विचार करत असतो की आता या मोनिकाला मी सोडणार नाही. मला जर काही भेटलं नाही तर मी ओरबाडून घेतो. तेवढ्यात मोनिका तिथं पोहोचते आणि शुभंकरला विचारते, स्वरा कुठे आहे? त्यावर शुभंकर म्हणतो, माहीत नाही. मी तिला आज US ला घेऊन जाणार होतो, पण त्याआधीच ती पळून गेली. त्यावर मोनिका म्हणते, अरे अशी कशी पळून गेली ती? अरे तू लहान आहेस का? कालपर्यंत माझी मुलगी म्हणून गळे काढत होतास ना. एवढ्या लांबून आपल्या मुलीला शोधायला आलास तू. माझं मॅरिड लाईफ दावणीला बांधायला निघाला होतास तू तिच्यामुळे, आणि मग आता ती कुठे गेली? आणि तू जाऊ कसं दिला तिला? अरे शोध तिला, जा. केलेलं ना मी स्वराला तुझ्या हवाली. सनी तू डिझर्वच करत नाही आपली मुलगी. आणि हे ऐकता शुभंकर मोनिकाच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो, डिझर्व तर तू करत नाहीस मोनिका. आपल्या मुलीसोबत राहणं, पिहूसोबत राहणं. हे ऐकून मोनिका आश्चर्यचकित होते. शुभंकर म्हणतो, सरकली, पायाखालची जमीन सरकली. जेव्हा स्वरा NGOमधून पळून माझ्याकडे आली तेव्हा हट्ट धरून बसली की मला US ला घेऊन चला. तेव्हा माझ्या लक्षात आले की ती घाबरली आहे. कोणाच्या तरी दबावाखाली ती हे सगळं करते. आणि हे सगळं तू केलं होतंस मोनिका. माझा पहिला अंदाज बरोबर होता. पिहूच माझी मुलगी आहे. मग मी विचार केला, माझ्या लक्षात आलं पिहूच्या आणि माझ्या सवयी सारख्याच आहेत. आणि असं म्हणून शुभंकर मोनिकाचे केस पकडतो आणि म्हणतो, तू पुन्हा एकदा माझा विश्वासघात केलाय मोनिका. लवकरात लवकर पिहूला बोलव. मला तिला घेऊन US ला निघून जायचंय. मला तिला तुझ्याबरोबर राहू द्यायचं नाही. मोनिका प्लीज प्लीज म्हणत तेव्हा कुठे शुभंकर तिचे केस सोडतो. केस सोडल्यानंतर मोनिका जोरजोरात पिहूला हाका मारते.
हे ऐकून शुभंकर जास्तच चिडतो. मोनिका शुभंकरला खरं सांगते की पिहू त्याचीच मुलगी आहे आणि म्हणते जा शोध तिला. हे ऐकून शुभंकर खूपच चिडतो आणि तो रागात रिव्हॉल्वर मोनिकावर रोखतो. मोनिका म्हणते मी तुझ्या ह्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की मल्हार पोलीस स्टेशनला पोहोचतो आणि तो स्वराला म्हणतो स्वरा बाळा मी आता तुला घरी घेऊन जाणार आहे. तेवढ्या शुभंकरचा मॅनेजर म्हणतो 1 मिनिट मल्हार साहेब. जोपर्यंत शुभंकर सर येथे येऊन सर्व काही सांगत नाहीत तोपर्यंत तुम्ही स्वराला कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. तिकडे मोनिका आणि शुभंकर एकमेकांवर रिव्हॉल्वर रोखून धरलेले असतात. परंतु तिथे मोनिकाचा डॅडा पोहोचतो आणि हे बघून तो शुभंकरवर गोळी चालवतो.